त्यामुळं यावेळेस जर बघितलं तर एक साधा शिवसैनिक आपल्याला निवडून द्यायचा आहे. माझे नाव सागर किशोर नाकट. आता जर बघितलं तर उसगावमध्ये शिवसेना ही पहिल्यापासून म्हणजे झालं तर 25-30 वर्ष झाले शिवसेना आहे. पण शिवसेनेचा आता कसं आहे, उपसरपंच पण शिवसेनेचा होता पहिला. पण आता कसं आहे, जरा शिवसेना इथं म्हणजे दाखवायला पाहिजे. आणि जे राजवैद्यांनी कामं केलेत पूर्ण जर बघितलं तुम्ही तर राजवैद्यांनी 30 वर्ष झाले कामं केल्यात शिवसेनेच्या माध्यमातून. करवीर तालुका प्रमुख आहेत, पण त्यांनी आता जर बघितलं तर पेन्शनधारकाच्या योजना असतील किंवा आपल्या जे बघतोय इलेक्ट्रिक काहीतरी कामं असतील किंवा रस्त्याची कामं असतील, त्याबद्दल त्यांनी नेहमीच वाचा फोडलेली आहे. आणि वाचा फोडताना त्यांनी हा विचार केला नाही की बाबा हा माझ्या पक्षाचा नाही किंवा तो माझ्या पक्षाचा नाही किंवा कुठल्या म्हणजे सगळ्या लोकांना धरून चालणारा असा हा नेता तर नाही. पण राजूदादा म्हणून सगळ्यांची ओळख अशी आहे. आणि त्यामुळं जर बघितलं निवडणुकीला त्यांना चान्स देणं हे काँग्रेस पक्षाची पण धारणा होती की बाबा त्यांना चान्स दिला पाहिजे होता, कारण महाविकास आघाडीकडनं. पण तसं झालं नाही. तर यावेळेस आता जर बघितलं तर आम्ही महानगरपालिकेत पण जर बघितलं तर शिवसेनेनं 2 आकडे नंबर मागितला होता, पण तो मिळाला नाही. त्यामुळं जर नगरसेवक पण बघितलं तर नगरसेवक पण त्यावेळेस कमी झाले. त्यामुळं आता उसगावमध्ये पण आम्ही जिल्हा परिषद मागितली होती, पण ती आम्हाला जिल्हा परिषद मिळालं नाही. पण उद्धव साहेबांनी जे त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना जे आता तिकीट दिलं आहे, हा त्यांच्यावर विश्वास दाखवून दिलेला आहे. त्यामुळं यावेळेस जर बघितलं तर एक साधा शिवसैनिक आपल्याला निवडून द्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणजे जे कामं आहेत ते आपण हक्काने त्यांना सांगू शकेल असा एक नेता तर नाही, पण शिवसैनिक हा निवडून गेला पाहिजे.